नमस्कार मंडळी, तर कसे आहात सगळे? तर मी प्राजक्ता तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज आहे शुभ दिवस म्हणजेच महाशिवरात्री. तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. महादेव तुमच्या सर्वांच्या इच्छा, आकांक्षा आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण करो. अशा शुभ दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा केली आणि मग दारामध्ये छान अशी रांगोळी काढली. नंतर लगेच मंदिरामध्ये जायचं होतं म्हणून पूजेचं ताट तयार केलं. मुलांनाही तयार केलं. मग आम्ही निघालो मंदिरामध्ये जाण्यासाठी. माझ्या देवघरामध्ये शिवलिंग नाही आहे. पहिलं होतं माझ्याकडे. आम्ही इंदोरला राहत होतो त्यावेळेस उज्जैनला गेल्यानंतर मी घेऊन आले होते. त्यावेळी आम्हाला त्यांनी दगडाचा म्हणून सिमेंटचा दिला होता वाटतं. त्याचा असं साईडने तुकडा पडला आणि म्हणतात ते देवघरामध्ये ठेवू नये आणि त्याची पूजा पण करायची नसते. म्हणून मग मी ते काढून बाजूला ठेवले. आता ते पाण्यामध्ये सोडायचं की त्याचं काय करायचं असतं मला पण एवढं माहिती नाही. मला कमेंट करून नक्की सांगा. आता मंदिरामध्ये तर आलो होतो, पण इथं एवढी लांबपर्यंत रांग लागली होती. आता 1 तास तरी माझा नंबर लागणार नव्हता. आता इथं बघा मंदिराला एवढी छान लाईटिंग केली. रोडवरती पण खूप लांबपर्यंत लाईटिंग आहे. आता ही लाईटिंग संध्याकाळी एवढी भारी वाटते, पण संध्याकाळी आम्ही येणार नव्हतो कारण इथं खूप जास्त गर्दी असते, उभं राहायला पण जागा नसते. मग मी काय रांगेमध्ये थांबले. तर इथं एवढं सारं दूध रोडवर आलेलं होतं कारण ते बाहेर एक शिवलिंग आहे. ज्यांना रांगेमध्ये थांबायचं नव्हतं त्यांनी बाहेरच पूजा करून गेलेले होते. त्यांनाच उपवास धरायला लावला होता. तोपर्यंत शिवांशनेही खाऊन घेतलं होतं. त्यामध्ये काहीतरी गाजर, टोमॅटो काही काही टाकलेलं होतं. दरवर्षी आम्ही इकडं बघतो की महाशिवरात्रीला इकडं प्रसाद, शिरा, उपीट असंच काहीतरी असतं. आपल्या इकडं असं काही नसतं. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव येत राहतात. या मंदिराचं नाव चामुंडेश्वरी टेम्पल असं आहे. तर या मंदिरामध्ये जवळजवळ 1000 देवांच्या मूर्त्या असतील. खूप साऱ्या मूर्त्या आहेत. तर आज मंदिर पण खूप छान सजवलंय. एकदम प्रसन्न वाटत होतं. तर तुम्ही बघू शकता ही साईबाबाची मूर्ती आहे. तर दर गुरुवारी इथं साईबाबाची आरती होते आणि प्रसाद पण असतो. इथं श्रीकृष्णाची मूर्ती आहे. खरंच खूप प्रसन्न वाटत होतं आज मंदिरामध्ये. जायची इच्छाच होत नव्हती. थोडा वेळ बसावं असं वाटत होतं, पण खूप जास्त गर्दी असल्यामुळे मग गेलो वापस. तर ह्या देवीचं नाव चामुंडी देवी असं आहे. तर या देवीची आरती पण मंगळवारी का शुक्रवारी असं काहीतरी असते. तर आमचा नंबर आला होता, मग पूजा करून घेतली. तर आज महादेवाकडे फक्त एकच मागणं मागते की माझ्या शिवांचे डोळे लवकरात लवकर नीट करा आणि माझ्या मुलांचे जे काही दुःख आहे ते माझ्या पदरी टाका आणि इथून पुढं आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दुःखांना सामोरं जाण्याची ताकद मला द्या. पूजा करून मग बाहेर आलो. आता पिहूला आणि मलाच आमच्या घरामध्ये फोटोचा एवढा जास्त नाद आहे, मग थोडेसे फोटो काढले. आता प्रसाद काय घ्यायचा नव्हता, उपवास होता. तरी पण शिवांशचा हट्ट होता की मला आणखीन खायचं आहे. मग त्याच्यासाठी थोडासा प्रसाद घेतला. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.